नमस्कार, मी दिनेश पडुरे आपलं परत एकदा मनपूर्वक स्वागत करतो द मॅथ्स लॅबमध्ये. आपण TET परीक्षेची तयारी करत असताना काही PYQs आणि त्यावरील विशिष्ट घटकांचे कन्सेप्ट मराठीमध्ये सोप्या भाषेत आपण या लेक्चर सिरीजमध्ये पाहत आहोत. आपण आज सरासरी या घटकावर चर्चा करणार आहोत. यापूर्वीच्या परीक्षेमध्ये CTET आणि TET या दोन्ही परीक्षेमध्ये सरासरीवर आधारित प्रश्न जे विचारलेले होते त्यावर सुद्धा आपण आज चर्चा करणार आहोत. बघा, इथं सरासरी म्हणजे नेमकं काय. जेव्हा आपण गृहीत धरूत, एक उदाहरण घेऊयात आपण. समजा आपल्या घरामध्ये 3 मुलं आहेत आणि त्या 3 मुलांना आपण गृहीत धरूत की 6 चॉकलेट आपण आणलेले आहेत आणि ते 6 चॉकलेटचं डिस्ट्रीब्युशन या 3 मुलांना जर आपण 1, 2 आणि 3 असं जर केलं तर तिथे समानता राहणार नाही. मग सरासरी म्हणजेच काय, तर सर्वांना एका समान लेवलवर आणणे. मग समान लेवलवर आणणे म्हणजे याचे जे काही एक एक्स्ट्रा आहे ते याला देणे. मग याच्यामधून 1 वजा केल्यास हा पण 2, याला पण 2 मिळतील आणि इथं 1 ॲड केल्यामुळे याला पण 2 मिळतील. म्हणजे सर्वांना एका समान लेवलवरती आपण आणले. तर सरासरी म्हणजे दुसरं तिसरं काहीच नसून दिलेल्या ज्या काही संख्या आहेत त्या संख्येंना एक समान लेवलवर आणणे म्हणजेच सोप्या भाषेमध्ये सरासरी असं म्हणूयात. मग सरासरीचा फॉर्म्युला काय आहे, सरासरीचं सूत्र काय आहे, तर सरासरी काढत असताना बघा आपण काय करतो, दिलेल्या जेवढ्या काही तुम्हाला संख्या आहेत तर त्या सर्व संख्यांची बेरीज आपण अंशामध्ये घेतो. जे काही अवेलेबल तुमच्याकडे अंक आहेत किंवा संख्या आहेत त्या सर्वांची बेरीज, सर्व अंकाची किंवा संख्यांची बेरीज लिहितो. सर्व संख्यांची बेरीज आणि भागिले एकूण संख्या, जेवढ्या काही तुमच्याकडे संख्या आहेत तर त्या एकूण संख्या. मग याच्यामध्ये बघा सरासरी काढत असताना तुमच्याकडे 3 गोष्टी आहेत. तर त्या 3 गोष्टी कोणत्या आहेत बघा, इथे लिहिलेलं आहे. येथे 3 टर्म्स आहेत. मग त्या 3 टर्म्स कोणकोणत्या आहेत, एक आहे सरासरी, दुसरे आहे सर्व अंकांची बेरीज ही दुसरी टर्म आणि एकूण संख्या ही तिसरी टर्म असेल. मग याच्यामध्ये जर समजा तुम्हाला संख्या दिलेल्या आहेत म्हणजे सर्व संख्यांची बेरीज तुम्हाला मिळेल आणि एकूण संख्या तुमच्याकडे आहेत तेव्हा तुम्हाला सरासरी मिळेल. मग बघा याच्यामध्ये आपण एखादं उदाहरण घेऊ जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की काय सरासरी आहे ते. आता वैभवने 5 सामन्यात अनुक्रमे 60, 65, 70, 75 आणि 80 अशा पद्धतीने त्याने धावा काढलेल्या आहेत आणि या धावांची सरासरी तुम्हाला शोधायची आहे. मग सरासरीचा आत्ता लिहिलेला फॉर्म्युला कसा होता की एकूण जे अंक आहेत तर त्या सर्वांची बेरीज घ्यायची आपल्याला. मग येथे सर्व धावांची बेरीज, एकूण 5 मॅचेस खेळले त्यांनी, तर या 5 मॅचेसमध्ये एकूण रन्स किती आहेत तर ते एकूण धावा आपण वर घ्यायच्या म्हणजे सर्वांची बेरीज घ्यायची आहे आणि त्याच्या छेदामध्ये आपल्याला घ्यायचे आहेत एकूण सामने. मग एकूण सामने किती आहेत तर 5 सामने त्यांनी खेळलेले होते. बघा त्या सर्वांची बेरीज घेऊत आपण. 60 अधिक 65 अधिक 70 त्यानंतर 75 आणि 80 आणि एकूण सामने त्यांनी खेळलेले होते 5. या सर्वांची बेरीज घेतल्यास बघा किती येणार, 5 आणि 5 10, 10ला 0 हातचा 1, 8, 8 दोन्ही 16, 16 आणि त्यानंतर हे 6 6 12, 16 6 22, त्यानंतर 28 आणि 35. बघा 350 भागिले 5 म्हणजे ॲव्हरेज रन्स किती झाले, 70 रन्स ॲव्हरेज झाले. म्हणजे त्या जे काही 5 सामने वैभवने खेळलेले होते तर त्या 5 सामन्यामध्ये एकूण रनांची, त्याची जी रन होते, ज्याचे धावा होत्या तर त्या धावांची सरासरी किती आहे, 70 आहे. म्हणजे एकंदरीत मी यापूर्वी तुम्हाला सांगितले होते की सर्वांना एका समान पातळीवर आणणे. मग ती समान पातळी कशी येते बघा. आता इथं 70 हा आपला ॲव्हरेज निघाला, बरोबर आहे, तो सेंटर आहे.
मग या 70 मधला 5 तुम्ही वजा करून इथं दिलात तर हा पण 70 होणार, बरोबर आहे. त्यानंतर या 80 मधले 10 इकडे दिलात तुम्ही तर ते किती होणार, तो पण 70 होणार. म्हणजे सगळे एका लेवलवर येणार, बरोबर आहे. मग सरासरी म्हणजे एकंदरीत आपण सहज भाषेत आपण असं म्हणूयात की सर्वांना एका समान पातळीवर आणणे. इथं मी तुम्हाला यापूर्वी म्हणलेलं होतं की 3 टर्म्स आहेत. मग त्या 3 टर्म्स मध्ये समजा तुम्हाला प्रश्न असं म्हणले की वैभवचे एकूण 5 सामन्यांचे सरासरी धावा 70 होते, तर एकूण धावा किती, तर त्यांचा गुणाकार करून तुम्ही या सर्वांची बेरीज म्हणजे एकूण 5 मॅचेस मध्ये जेवढ्या काही धावा काढलेल्या होत्या ते सर्व धावा इथे आपण काढू शकतो. म्हणजे 3 टर्म्स पैकी कुठल्याही 2 टर्म्स दिल्या तर तिसरी टर्म आपण या फॉर्म्युल्याद्वारे या सूत्राद्वारे काढू शकतो. आता पहिल्या 10 क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी काढायची आहे. मग अशा प्रकारचे प्रश्न जर आले तर त्यावेळेस आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा. तर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या याला जर तुम्ही 2 ने भागलात तर तुम्हाला या संख्यांची सरासरी मिळेल. मग आता उदाहरणात आपण घेऊयात. समजा आता 1 पासून येणाऱ्या संख्या पहिल्या 10 नैसर्गिक संख्या आहेत. नैसर्गिक संख्यांची बेरीज घेत असताना जर ते 1 पासून सुरुवात असतील तर 1 अधिक n भागिले 2 हा फॉर्म्युला असेल. म्हणजे सरळ सरळ हाच फॉर्म्युला असेल. पहिली संख्या n, शेवटची पहिली संख्या 1, त्यानंतर शेवटची संख्या n भागिले 2. आता इथं आपल्याला काय करायचं, पहिल्या 10 क्रमवार समसंख्यांची बेरीज काढायची. ती कशी असेल, तर इथं n 10 आहे बघा, इथं n 10 आहे. मग फॉर्म्युला काय, 1 अधिक 10 भागिले 2 म्हणजेच 11 भागिले 2 म्हणजेच 5.5. 5.5 ही पहिल्या 10 क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी आहे. पुढे पहिल्या 10 क्रमवार नैसर्गिक समसंख्यांची सरासरी. आता इथे नैसर्गिक समसंख्या आहेत. नैसर्गिक समसंख्या असतील तर त्याचा फॉर्म्युला हा इथं सूत्र आहेत. याचं सूत्र काय असेल, तर पहिली संख्या इथं 10 क्रमवार नैसर्गिक समसंख्या आहेत तर त्यावेळेस त्याचा फॉर्म्युला असेल n+1 हे उत्तर असेल. याचं उत्तर काय आहे, पहिल्या 10 क्रमवार नैसर्गिक समसंख्याचे पहिल्या 10 क्रमवार समसंख्या कोणत्या आहेत, 2, त्यानंतर 4, 6 कुठपर्यंत 20 पर्यंत, बरोबर. मग या फॉर्म्युल्याचा जर मी विचार केलो तर फॉर्म्युल्यानुसार पहिली संख्या किती आहे, 2, त्यानंतर शेवटची संख्या 20 भागिले 2 म्हणजेच 22/2 म्हणजेच 11, बरोबर. आणि डायरेक्ट मेथडनं जर काढायचं म्हणलं तर फॉर्म्युला काय, आपलं सूत्र काय, n+1. इथं n किती आहे, 10 आहे. पहिल्या 10 क्रमवार पहिल्या म्हणले, मग पहिल्या म्हणजे ते कुठून होणार, 1 पासूनच सुरुवात होणार. म्हणजे 10 अधिक 1 म्हणजे 11 हे आपलं उत्तर आहे. बघा काय म्हणलो, जर पहिल्या 10 क्रमवार किंवा कुठल्याही n नैसर्गिक संख्याची आणि ती पण जर सम असतील सगळे तर n+1 जेवढ्या काही समसंख्या असतील. मी जर तुम्हाला म्हणलं की पहिल्या 20 नैसर्गिक समसंख्यांची सरासरी किती, तर 20 आहे म्हणून 1 त्याच्यामध्ये ऍड करा, 21. जर तुम्हाला प्रश्न विचारला की पहिल्या 100 नैसर्गिक समसंख्यांची सरासरी किती, तर 100 अधिक 1 म्हणजे 101 हे काय असेल, पहिल्या 100 नैसर्गिक समसंख्यांची सरासरी असेल. त्याच पद्धतीने पहिल्या n क्रमवार नैसर्गिक विषम संख्यांची सरासरी. आता विषम संख्या आहेत, परत इथे n म्हणजेच काय घेणार तुम्ही, n म्हणजे 10च घ्यायचं तुम्हाला, ओके. मग या नैसर्गिक विषम संख्या कुठून चालू होतात, तर 1 पासून सुरुवात होईल. 1 आहे, 3 आहे, त्यानंतर 5 डॅश 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 आणि शेवटची काय असेल, 19 असेल. मग फॉर्म्युल्यानुसार काय, फॉर्म्युला काय आपला, तर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या. मग पहिली संख्या काय आहे, 1, शेवटची संख्या 19 भागिले 2 20 भागिले 2 म्हणजेच 10. इथं n काय होतं, 10. तर याचा फॉर्म्युला काय, तर n हेच उत्तर येणार. म्हणजेच जर तुम्हाला असं म्हणलं कोणी की पहिल्या 20 नैसर्गिक विषम संख्यांची सरासरी, तर ती 20च असेल. पहिल्या 100 नैसर्गिक विषम संख्यांची सरासरी ती 100च असेल. जेवढ्या तुम्ही संख्या घेणार आहात
नैसर्गिक क्रमवार असल्या पाहिजेत आणि ते कुठून असले पाहिजे, 1 पासून असले पाहिजे, तेव्हा तुम्ही हा फॉर्म्युला यूज करू शकता. त्यानंतर बघा, पहिल्या 5 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची सरासरी. परत आपण nचंच फॉर्म्युला लिहूयात. सूत्र आपण लिहित असताना काय म्हणलं होतं, तर पहिल्या n नैसर्गिक समसंख्यांचा विचार केला. आता पहिल्या n नैसर्गिक समसंख्यांचा जर विचार केला तर फॉर्म्युला येणार n अधिक 1 दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 2n अधिक 1 भागिले 6. तर भागिले 6 अशा पद्धतीने त्याचा फॉर्म्युला येणार. बरोबर आहे. मग इथं जर समजा आता 5 क्रमवार समसंख्यांची बेरीज काढायची आहे तुम्हाला. मग 5 क्रमवार समसंख्या म्हणलं की n बरोबर किती आलं, इथं 5 आलेला आहे. या फॉर्म्युल्यामध्ये किमती ठेवत आपण काय येणार बघा, 5 अधिक 1 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 5 दोन्ही 10, 10 अधिक 1 भागिले 6. मग याला सोडूयात आपण. 5 अधिक 1 6 गुणिले 11 भागिले 6. 6 आणि 6 कॅन्सल झाले, उत्तर आलं 11. म्हणजे इथं काय बनवत आपण, पहिल्या 5 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची सरासरी जर तुम्ही काढलात तर ती किती येते, ती 11 येईल. बरोबर. ठीक आहे. परत बघा, आता पहिल्या क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या घनांची सरासरी. इथे आपण वर्गांची सरासरी काढली आणि घनांची सरासरी काढण्यासाठी त्याचा फॉर्म्युला आहे n इन ब्रॅकेट n+1 डिवाइड बाय 4 आणि या n+1 चा स्क्वेअर. हे फॉर्म्युले लक्षात घ्या तुम्ही. याच्यावर आधारित आतापर्यंत वर्ग आणि घनावरती काही प्रश्न विचारलेला नाही, पण क्रमवार नैसर्गिक समसंख्या, क्रमवार नैसर्गिक विषम संख्या, क्रमवार नैसर्गिक संख्या याची सरासरी विचारली जाऊ शकते. मग इथं फॉर्म्युला काय, इथं n बरोबर काय ठेवणार तुम्ही, पहिल्या क्रमवार नैसर्गिक संख्या n संख्या आहेत. जर समजा 5 संख्यांचं जर काढायचं म्हणलात तुम्ही, किंवा आपण काय करूयात, 3 संख्यांचं काढूयात, थोडंसं आपल्या कॅल्क्युलेशनसाठी सोपं. तर फॉर्म्युल्यामध्ये इथं 3 एकूण संख्या 3 आहेत. मग 3 अधिक 1 चा वर्ग भागिले 4. मग 3 गुणिले 3 चा वर्ग, 3 अधिक 1 4, 4 चा वर्ग म्हणजे 4 गुणिले 4 भागिले 4. 1 1 4 कॅन्सल झाले, 4 त्रिक 12. तर 12 ही सरासरी आहे. कोणाची सरासरी आहे, तर पहिल्या 3 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या घनाची सरासरी. बघा काय म्हणलो, पहिल्या 3 नैसर्गिक क्रमसंख्यांच्या घनांची सरासरी ती किती आहे, 12 आहे. मग ते आपण कसे शोधले, तर आपण फॉर्म्युला यूज केला. फॉर्म्युला काय होता, n इन ब्रॅकेट n+1 ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइड बाय 4, n गुणिले n अधिक 1 चा वर्ग भागिले 4. आणि जर वर्गांची सरासरी काढायची म्हणलं तर काय होता फॉर्म्युला, n अधिक 1 पहिल्या ब्रॅकेटमध्ये, 2n अधिक 1 दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये, या दोघांचा गुणाकार भागिले 6. ठीक आहे. परत बघा, आता TET मध्ये यापूर्वी विचारलेले या भागावरती जे प्रश्न आहेत ते अशा पद्धतीने आहेत. बघा, TET पेपर 2 मध्ये 2014ला हा विचारलेला एक प्रश्न आहे. तर तो प्रश्न काय बघा, प्रश्न वाचतो मी. एका परीक्षेत 80 विद्यार्थ्यांना सरासरी 50 गुण आहेत. एकूण विद्यार्थी बघा, हे एकूण विद्यार्थी म्हणूयात आपण. त्यानंतर त्यांची सरासरी आणि त्यांचे एकूण जे काही गुण आहेत तर ते एकूण गुण इथं घेऊयात आपण. ठीक आहे. बघा, एकूण त्या परीक्षेमध्ये किती विद्यार्थी आहेत, 80 विद्यार्थी आहेत. तर 80 विद्यार्थी इथं घेतो मी. त्यानंतर त्यांचा सरासरी गुण किती आहेत, 50 गुण आहेत सरासरी. एकूण गुण किती होणार बघा, 8 पंचे 40 म्हणजे 4000 गुण होणार त्यांचे. ओके. त्यानंतर त्या परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांचा सरासरी 58 गुण आहेत. एकूण विद्यार्थी 80 आहेत, पैकी काही पास आहेत, काही नापास आहेत. पास विद्यार्थ्यांची सरासरी ही निश्चितच जास्त असणार आहे, कारण त्यांचे जास्त मार्क आहेत. आणि कमी विद्यार्थी जे आहेत,
जे नापास विद्यार्थी आहेत त्यांची सरासरी कमीच असणार, कारण त्यांना 35 पेक्षा कमी मार्क आहेत म्हणून ते नापास आहेत. आणि त्या सर्वांचं जर ॲव्हरेज काढलात तर ते कमीच होणार आहे सरासरीपेक्षा, जे मूळ सरासरी आहे त्याच्यापेक्षा. अशा पद्धतीचे जे प्रश्न आहेत त्यांना ॲलिगेशन असं म्हणतात, ॲलिगेशन मेथड, ज्याच्यामध्ये 2 तुकडे केलेले असतील त्यांची सरासरी असेल आणि मूळ जो आहे तर त्याची सरासरी असेल. मग याच्यामध्ये बघा, विद्यार्थी 80 होते, सरासरी 50 आणि एकूण गुण त्यांचं काय होणार, सगळ्यांचे त्या गुणांची बेरीज केलो आपण तर ती कशी असेल. हे कसं आलं तर आपल्याला फॉर्म्युला माहीत होता. फॉर्म्युला काय लिहिलेलं होतं आपण बघा, हे जे फॉर्म्युला लिहिलेलं आहे आपण, या फॉर्म्युल्यामध्ये काय लिहिलं होतं, सरासरी सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. आता तुम्हाला सरासरी दिलेली होती या एक्झाम्पलमध्ये, सरासरी एकूण 80 विद्यार्थी होते बरोबर, आणि सरासरी किती दिलेलं होतं त्याचं, तर 50 सरासरी दिलेली होती बरोबर आहे. तर 8×45, तर सर्व संख्यांची बेरीज जी आहे किंवा सर्व संख्यांचं सर्व विद्यार्थ्यांच्या गुणाची बेरीज जे केलो ते आपण हा इकडे येऊन मल्टिप्लिकेशनमध्ये येतो आणि तिथं काय होणार 8×45 अशा पद्धतीने, म्हणजे 4000 ते गुण तिथं आलेले होते बघा. अशा पद्धतीने आपण तिथं डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करून काय मिळवलं, 4000 गुण, एकूण गुण मिळवले. आता याच्यामध्ये किती विद्यार्थी नापास आहेत किंवा किती पास आहेत हे आपल्याला माहित नाही, ते शोधायचं तुम्हाला. नापास विद्यार्थ्यांची सरासरी 18 आहे आणि पास विद्यार्थ्यांची सरासरी किती आहे, 58 आहे. तर परीक्षेत नापास असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या काढायची, जे तुम्हाला शोधायचं आहे त्याला आपण x धरूयात. मग नापास विद्यार्थी जर तुम्ही x धरलात आणि त्यांची सरासरी गणितामध्ये 18 दिलेली आहे तर त्यांचे एकूण गुण किती होणार, 18x होणार. म्हणजे या दोघांचा गुणाकार म्हणजेच एकूण गुण तुम्हाला मिळतील. त्यानंतर एकूण विद्यार्थी 80 आहेत, पैकी पास किती झालेत, नापास झालेत x, म्हणजे पास किती होणार, 80 वजा x. समजलं असेल तुम्हाला. एकूण विद्यार्थी 80, त्यापैकी नापास x धरलात तुम्ही, तर पास किती, 80 मधून नापास गेले, पास राहिले, मग 80 वजा x. आणि त्यांची सरासरी मात्र किती आहे, 58 आहे. ठीक आहे. मग आता यांचा गुणाकार म्हणजे यांचे एकूण मार्क्स किती काढावं लागेल, तर यांचा गुणाकार असेल तर 58 गुणिले 80 हा 0 बघा, 80 न मल्टिप्लाय करतो मी 58ला, 8 8 64, हातचे 6, 8×45 आणि 6, 4640 वजा 58 गुणिले x. या 58 दोघाला मल्टिप्लाय करावं लागेल आपल्याला. 58 अगोदर 80ला मल्टिप्लाय केलो, 58 वजा x ला मल्टिप्लाय केलो तर वजा 58x. बघा इथं तुम्हाला लक्षात आलं असेल, हे बघा, हे पास विद्यार्थी आहेत आणि हे नापास विद्यार्थी आहेत. पास विद्यार्थी आणि नापास विद्यार्थी या दोघांची जर आपण बेरीज केली तर ती किती येणार, ती येणार 4000 येणार. म्हणजे 18x आणि 4640 वजा 58x यांची बेरीज केली तर ती किती येणार, 4000 येणार. ती आपण इथं लिहूयात बघा, 4640 वजा 58 हे झाले 58x. हे मार्क्स कुणाचे आहेत, तर पास विद्यार्थ्यांचे मार्क्स आहेत. नापास विद्यार्थ्यांचे मार्क्स मी त्याच्यात ॲड केले तर 18x मी त्याच्यात ॲड केले तर एकूण 4000 गुण येतात सर्वांचे मिळून. बघा 58x मधून 18x गेले, ॲक्च्युअल हा मायनस आहे. मग थोडंसं तुम्हाला सोयीचं, आता बरेच जण कन्फ्यूज होऊ शकतात की वजा 58 अधिक 18 मायनस प्लसमध्ये कन्फ्यूज होऊ नये यासाठी मी काय करतो, हा वजा 58 पलीकडे घेऊन जातो तर तो होणार पॉझिटिव्ह 58x. हा अधिक 18x पलीकडे घेऊन जातो, तो होणार वजा 18x. हा 4000 इकडं पॉझिटिव्ह आहे त्या बाजूला, इकडं आणला तो होणार निगेटिव्ह 4640. हा जशा तसे आणि याच्यामधून 4000 वजा केले तर इथे येणार 640 बरोबर 58 मधून 18 गेले 40x. तर x बरोबर काय येणार, हा 40 इकडे गुणाकारात आहे, इकडे येऊन भाग करत 640 भागिले 40, 1 1 0 कॅन्सल, 4 1 4, 2 उरले, 4 सख्ख 24. तर एकूण x म्हणजेच 16 आलं. आणि x काय गृहीत धरलो तो आपण, तर x गृहीत धरलो तो आपण नापास असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या, म्हणून या गणितामध्ये 16 हे करेक्ट आन्सर आहे. मग 16 पर्याय असणारा कोणतं उत्तर आहे, तर पर्याय क्रमांक C जो आहे
तो आपला करेक्ट आन्सर आहे. बरोबर आहे. मग हे जर एक्झाम्पल पाहिलात तर तुम्ही आपल्याला 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागला. बरोबर. परत मग याच्यासाठी तुम्हाला सराव करावा लागेल. जेव्हा आपण अशा प्रकारचे भरपूर एक्झाम्पल सोडवतो तेव्हा आपला वेळ निश्चितच 1 मिनिटापर्यंत येऊ शकतो. मग याला काही शॉर्टकट्स आहेत का, असं पण काही जणांचा प्रश्न असता. मग याला शॉर्टकट आहे, मग तो शॉर्टकट कसा असेल. पण तिथं थोडंसं तुम्हाला जेव्हा लॉंग कट माहीत असेल तेव्हाच तुम्ही शॉर्टकट लक्षात ठेवू शकता. काय म्हणलेलं होतं, 80 विद्यार्थी होते. 80 विद्यार्थ्यांची सरासरी किती होती, 50. इथं लिहितो हे विद्यार्थी, त्यानंतर त्यांची सरासरी. बरोबर. त्यानंतर नापास विद्यार्थी, नापास जे विद्यार्थी होते तर नापास विद्यार्थ्यांची सरासरी 18 आणि पास विद्यार्थ्यांची सरासरी 58 होती. तर आता याला शॉर्टकट पद्धतीनं कसं करता येईल, थोडंसं लक्षात घ्या. आता एकूण जी सरासरी होती ते मध्यवर्ती आहे, तो 50 होता. सर्व विद्यार्थ्यांची सरासरी 50 होती. मग एका बाजूला नापास, एका बाजूला पास असं घेतो मी. आता फरक शोधायचा. फरक शोधत असताना नापासचा जर विचार केलो मी तर बघा, नापासची सरासरी किती आहे, 18 आहे. मग 50 मधून 18 वजा केलो मी, हे आले 32. पासचा विचार करूयात आपण. पासची सरासरी किती आहे, 58 आहे. त्याच्यामधून एकूण सरासरी म्हणजे ॲव्हरेज जे होतं ते वजा करूयात, हे येणार 8. बघा, सगळ्याला एका समान लेवलवर आणायचं तुम्हाला. तर इथं बघा, यांचा रेशो काढावा लागेल तुम्हाला. यांचा रेशो जर बघितलात, 8 आणि 32चा रेशो 8 1 आणि 8 चोक 32. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आता अशा प्रकारच्या ॲलिगेशन मेथड म्हणतो याला आपण, ॲलिगेशन मेथड. तर ॲलिगेशन मेथड काय सांगतो, जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने रेशो काढतात किंवा गुणोत्तर काढतात तर नापास विद्यार्थी 1 आहे, त्यावेळेस पास किती आहेत, 4 आहेत. बघा, नापास विद्यार्थी 1 आहे, त्यावेळेस पास विद्यार्थी किती आहेत, 4 आहेत. त्यांचा रेशो 1:4 आहे. 1:4 म्हणजे 1 नापास विद्यार्थ्यामागं 4 पास विद्यार्थी आहेत. म्हणजे 1 5चा गट व्हायलाय. गट कितीचा व्हायला, 1 5चा. एकूण विद्यार्थी किती आहेत, 80. तर या 80 मध्ये असे किती गट आहेत, तर असे 16 गट आहेत. म्हणजे प्रत्येक गटामध्ये 1 विद्यार्थी नापास आहे. म्हणजे एकूण विद्यार्थी किती नापास आहेत, 16 आहेत. थोडंसं तुम्ही व्यवस्थित लक्षात घेतलात तर हे शॉर्ट ट्रिक्स तुम्हाला लक्षात येईल. फक्त तुम्हाला याचा सराव करावा लागेल. परत एकदा थोडंसं फास्ट समजावून सांगतो. एकूण सरासरी 80 विद्यार्थ्याची 50, नापास पास अशा पद्धतीने घेतला आपण, त्यांचा डिफरन्स घेतला. नापास विद्यार्थ्यांची सरासरी 18 होती, फरक काढला. पास विद्यार्थ्यांची सरासरी 58 होती, फरक काढला. आणि तिथं रेशो बघितला तुम्ही, तो रेशो 1:4 म्हणजे 1:4 होतं. म्हणजे 1 विद्यार्थी जर नापास असेल तर त्यावेळेस पास विद्यार्थी 4 होते. म्हणजे 1 गट जर बघितला तुम्ही तो 5चा होता. असे किती 16 गट आहेत. म्हणजे प्रत्येक गटात 1 विद्यार्थी नापास आहे. म्हणजे एकूण 16 विद्यार्थी येथे नापास आहेत. बघा पुढील प्रश्न. एका विद्यार्थ्याला गणित इंग्रजी विषयामधील एकूण सरासरी गुण 76 आहेत. इथं एकूण 3 विषय आहेत. ते 3 विषय कोणकोणते आहेत बघा, गणित इंग्रजी, त्यानंतर हिंदी इंग्रजी आणि हिंदी गणित. 3 विषय कोणते झाले, गणित इंग्रजी आणि हिंदी. या 3 विषयाची तुम्हाला वेगवेगळे ग्रुप करून सरासरी दिलेली आहेत. असे जेव्हा प्रश्न येतील तेव्हा याला काही शॉर्टकट मेथडनं पण सोपं सोडवता येईल. पहिल्यांदा आपण काय करू, याचं डिस्क्रिप्शन बघूयात. म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने याला कसं सोडवता येईल हे थोडं लक्षात घेऊ. बघा, गणित आणि इंग्रजी. गणितला मी M लिहितो आणि इंग्रजीला E लिहितो. ठीक आहे. गणित आणि इंग्रजी यांची सरासरी मला काढायचं असेल तर काय करावं लागेल, गणिताचे मार्क भागिले इंग्रजीचे मार्क, गणिताचे मार्क अधिक इंग्रजीचे मार्क भागिले 2 म्हणजे त्याची सरासरी. ती सरासरी किती आहे, 76 आहे. बरोबर. त्यानंतर इंग्रजी आणि हिंदी. बघा, इंग्रजी आणि हिंदी यांची सरासरी
यांची सरासरी लिहित असताना मी डिवाइड बाय 2 केलं, कारण सरासरी काढताना आपल्याला जेवढे विषय तेवढ्यानं भागावं लागेल. हिंदी आणि इंग्रजी यांचं सरासरी गुण किती आहेत? 89 आहे. आणि शेवटी काय आहे? हिंदी आणि गणित. हिंदी आणि गणित म्हणजे हिंदी अधिक हे गणित म्हणजे मॅथ्स डिवाइड बाय 2 असं जर घेतलो तर याची सरासरी किती येत आहे? 84 येत आहे. मग आता इथं शोधायचं काय तुम्हाला? तर तुम्हाला शोधायचं आहे त्या विद्यार्थ्याला गणित विषयात किती गुण मिळाले. मग गणित विषयात किती गुण मिळाले तर पहिल्यांदा आपण काय करू, यांचे एकूण गुण काढू. याला 2 पद्धतीनं सोडवत आपण, बरोबर. शॉर्ट मेथडनं पण बघूयात आणि डिस्क्रिप्टिव्ह मेथडनं पण बघूयात. अगोदर डिस्क्रिप्टिव्ह मेथड बघू. तर गणित आणि इंग्लिश या 2 विषयामध्ये त्याचे एकूण मार्क, याला इकडे घेऊन गेलो तर मल्टिप्लिकेशन होणार. तर 6 2 12, 7 2 14 आणि 1 15, 152 मार्क होणार, बरोबर. त्यानंतर इंग्लिश आणि हिंदी या 2 विषयाच्या मार्काची बेरीज जर बघितलात तर ती किती होणार? 90 आणि 90, 180 मधून 2 गेले, 178 मार्क होणार. त्यानंतर हिंदी आणि मराठीचा विचार केलात तुम्ही, हिंदी आणि मॅथचा विचार केलात तर हा 2 तिकडे पलीकडे गेला गुणाकारामध्ये, 8 आणि 16, 168 होणार. यांची बेरीज करा. यांची जर बेरीज केलात तर गणित 2दा इकडे येणार. त्यानंतर इंग्लिश 2दा आहे, बरोबर, आणि हिंदी 2दा आहे. म्हणजे 2 कंसामध्ये मॅथ्स, हिंदी आणि इंग्लिश, बरोबर. यांची बेरीज किती येणार बघा? 8 10 18, आजचा 1, त्यानंतर 7 2 14, 9 आणि हे 4, 498. परत म्हणजे मॅथ्स, हिंदी आणि इंग्लिश या सर्वांची मार्कांची जर बेरीज केली तर हा 2 पलीकडे भागाकार गेला तर इथं 2 येणार. त्यानंतर इथं 4 आणि 9, 249 मार्क होणार त्या सर्वांची बेरीज. बघा काय म्हणलो मी, मॅथ्स, गणित, त्यानंतर हिंदी, इंग्लिश या तिन्ही विषयाच्या गुणांची जर बेरीज केला तर ती किती आहे? 249 आहे. तुम्हाला शोधायचं आहे काय? तुम्हाला शोधायचं आहे की गणित या विषयात त्याला किती मार्क होते. गणित विषयात जर मार्क काढायचे असतील तर गणित नसलेले बेरीज कुठं आहे बघा? इथं आहे बघा, इंग्लिश आणि हिंदी. इंग्लिश आणि हिंदीमध्ये एकूण 178 मार्क आहेत आणि तिन्हीत मिळून किती आहेत? 249 आहेत. तर या 249 मधून तुम्ही या दोघांचे मार्क म्हणजे गणिताला सोडून इंग्रजी आणि हिंदी यांच्या मार्काची बेरीज या तिन्हीच्या मार्काच्या बेरजेमधून वजा केल्यास तुम्हाला कशाचे मार्क मिळतील? गणित विषयाचे मार्क मिळतील. वजाबाकी करूयात. 9 मधून 8 गेले 1, त्यानंतर 14 मधून 7 गेले 7, 0. तर 71 मार्क गणितात त्याला पडलेले आहेत. तर 71 हा पर्याय असणारा पर्याय क्रमांक C हे आपलं बरोबर उत्तर आहे. तुम्हाला लक्षात आलं असेल. सोपं आहे. याच्यामध्ये आपण डिस्क्रिप्टिव्ह मेथडनं बघितलं की जेव्हा 3 गट दिलेले आहेत, 3 गटामध्ये तुम्हाला म्हणजे 3 संख्या आहेत आणि 3 गट आहेत. त्या कोणत्या? तर इथं 2 विषयाचा एकत्र सरासरी दिले, म्हणजे इथं पहिला दुसरा आहे, परत इथं दुसरा तिसरा आहे आणि परत इथं तिसरा पहिला आहे. तर अशा वेळेस अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये तुम्हाला काय करावं लागेल? पहिल्यांदा या दोघांचे सरासरीवरून त्याचे एकूण गुण, या दोघांच्या सरासरीवरून या दोघांचे एकूण गुण आणि हिंदी मराठी या 2 विषयाचे एकूण गुण काढलात तुम्ही. त्या सर्वांची इकडे बेरीज घेतलात. राईट साईडला यांची बेरीज आणि राईट साईडला इथं 2 मॅथ्स आहेत, 2 इंग्लिश आहेत, 2 हिंदी आहेत म्हणून 2 कंसामध्ये हे घेतले. 2ने याला डिवाइड केलं, 249 आलं. म्हणजे काय मिळालं तुम्हाला? तर तिन्ही विषयामध्ये जेवढे काही मार्क्स आहेत तर त्यांची तिघांची एकत्रित बेरीज केल्यास तुम्हाला 249 गुण मिळाले आणि त्याच्यामधून तुम्ही हिंदी आणि इंग्लिश या 2 विषयाचे मार्क्स वजा केलात तेव्हा तुम्हाला मॅथचे मार्क्स मिळाले. हे झालं डिस्क्रिप्टिव्ह. आता याला शॉर्टकट पद्धतीने कसं सोडवता येईल बघा. इथंच आपण घेऊयात. थोडंसं आपल्याला मार्क बघावं लागतील. इथे 76 आहे मॅथ्स आणि इंग्लिशचं. बघा
मॅथ्स आणि इंग्लिश 76, त्यानंतर इंग्लिश आणि हिंदी 89, आणि हिंदी आणि मॅथ्स 84. तर बघा, अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये थोडंसं शॉर्टकट पद्धतीनं एक एक्झाम्पल करता येईल. सरळ सरळ या 3 सरासरीची बेरीज घ्यायची. सरासरींची बेरीज घ्या, किती येणार बघा, 6 4 10 आणि 9 हातचा 1 8 3 24. ही आली सरासरींची बेरीज. काय म्हणलो, सरासरींची बेरीज घ्यायची पहिल्यांदा. त्यानंतर तुम्हाला कोणाचे मार्क्स शोधायचे आहेत, मॅथ्सचे मार्क्स शोधायचे आहेत. मग मॅथ्स नसलेला ग्रुप कोण आहे, मॅथ्स नसलेला ग्रुप हा आहे, बरोबर. मग त्याचं डबल करायचं. 89चं डबल करा तुम्ही, तर तो किती येणार बघा, 9 18 आणि त्यानंतर 8 8 16 आणि 17 178. काय केलं, पहिल्यांदा दिलेल्या तिन्ही गटांच्या सरासरींची बेरीज घ्या. सरासरींची बेरीज किती आली, 249. परत तुम्हाला कोणत्या विषयाशी निगडीत प्रश्न विचारले, तुम्हाला मॅथचे मार्क विचारले, तर त्याला सोडून, आता इथं मॅथ आहे, इथं पण मॅथ आहे, आपल्याला हे दोन्ही सोडून राहिलेला जो ग्रुप आहे ना, तर त्याची डबल करायची आणि डबल करून जे काय मिळेल 178 ते याच्यामधून वजा करायचे. म्हणजे 249 मधून जेव्हा तुम्ही 178 वजा कराल तेव्हा आताप्रमाणेच 71 मिळेल आणि 71 हे आपलं करेक्ट आन्सर होतं. आला असेल लक्षात तुम्हाला. ही पण सोपी पद्धत आहे, तुम्हाला थोडंसं लक्षात घ्यावं लागेल. म्हणजे बघा ना, हे जवळपास अर्ध्या मिनिटामध्येच हा प्रश्न तुम्ही सोडवू शकता. या पुढील प्रश्न पाहूयात आपण. एका कुटुंबातील 8 सदस्यांचे सरासरी वय 24 वर्ष आहे. एकूण सदस्य आहेत 8 आणि त्यांची सरासरी किती आहे, 24 वर्ष वय. त्यानंतर कुटुंबातील एका व्यक्तीच्या मृत्यूमुळे सरासरी 5 ने कमी झाली. सरासरी जी काही होती अगोदर, तर ती सरासरी 5 ने कमी झाली, तर मृत्यू पावलेल्या सदस्याचे वय किती वर्ष असेल. अशा प्रकारचे प्रश्न हे फ्रिक्वेंटली कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जातात. मग पहिल्यांदा आपण काय करूयात, याची थिअरी बघूयात. म्हणजे याचं डिस्क्रिप्टिव्ह मेथडनं हे प्रश्न कसं सोडवता येईल याचा आपण थोडंसं चर्चा करूयात आणि त्यानंतर याच्यासाठी शॉर्टकट काय असेल ते पण बघूयात. हा प्रश्न TET पेपर 2 2017ला विचारलेला होता. बघा, एकूण आपण काय करू, पहिल्यांदा सदस्य किती ते बघूयात, त्यानंतर त्या सदस्यांची सरासरी काय होती ते बघूयात आणि त्यानंतर त्यांची एकूण बेरीज असेल. आता ती एकूण बेरीज कशाच्या संदर्भात आहे, इथं वर्षाच्या संदर्भात आहे. तर एकूण वर्षे यांच्या सर्वांच्या बेरजेचे एकूण वर्ष किती. तर बघा, पहिल्यांदा आपण सदस्य किती होते, पहिल्यांदा 8 सदस्य होते आणि त्यांची सरासरी किती होती, 24. परंतु आता काय झालंय की सरासरी जी आहे ती कमी झाली. कशामुळं, एक व्यक्ती कमी झाला. म्हणजे आता नवीन सदस्य किती आहेत, तर 7 आहेत आणि सरासरी त्यांची किती झाली, 24 मधून 5 गेले म्हणजे 19. बघा, 24 मधून 5 वजा केलात तुम्ही, 24 वजा 5 म्हणजेच किती, 19 आलं. मग आता यांच्या सर्वांच्या वयांची बेरीज किती असेल, तर 24 गुणिले 8 किती असेल, 24 8 192 आणि 19 7 133 यांची बेरीज करा तुम्ही. सॉरी, यांचं आता बघा, 8 जणांच्या वयांची बेरीज 192 वर्ष आणि 7 जणांच्या वयाची बेरीज 133. मग यांच्यामधला जो फरक असेल तो म्हणजे काय असेल, तर त्या मृत पावलेल्या व्यक्तींचं वय असेल. वजाबाकी करूत आपण. बघा, 12 मधून 3 गेले 9 हातचे 1 आणि 9 मधून 4 गेले 5. तर 59 वर्ष असताना तो व्यक्ती येथे म्हणजे मृत्यू पावलेला आहे. तर पर्याय क्रमांक B हे आपलं करेक्ट आन्सर आहे, बरोबर आहे. तर आता याला शॉर्टकट पण एक आहे. तुम्हाला लक्षात आलं असेल काय केलो आपण. सदस्य 8 होते,
एक व्यक्ती कमी झाल्यामुळं सरासरी 24चं 5 न कमी झालं म्हणजे 19 झालं. तुम्ही मल्टिप्लिकेशन केलं त्याचं, यांच्या दोघांचं मल्टिप्लिकेशन, एकूण वर्ष 192, एकूण वर्ष 133, वजाबाकी केलं ती किती आली 59, 59 वर्ष. मग हे पण तुम्ही जर कॅल्क्युलेशन व्यवस्थित असेल तर हे सुद्धा अर्ध्या मिनिटामध्ये होऊ शकेल. आणखीन एक ट्रिक्स आहे, अशा प्रकारचे जर प्रश्न विचारले म्हणजे अगोदर काहीतरी सदस्य होते आणि त्यानंतर एक सदस्य मध्ये वाढल्यामुळे काही सरासरीमध्ये घट झाली, वाढ झाली, किंवा एखादा व्यक्ती त्याच्यामधून बाहेर पडल्यामुळे त्या सरासरीची घट झाली, तर अशा सगळ्या प्रकारच्या प्रश्नामध्ये तुम्हाला हा फॉर्म्युला वापरायचा आहे. तो काय असेल तर बघा, जो नवीन व्यक्ती आहे त्याच्या संबंधित वय असेल, वजन असेल, काही पण, इज इक्वल टू नवीन सरासरी जी काय असेल तर ती नवीन सरासरी घ्यायची, त्याच्यामध्ये ऍड करायचं. तुम्हाला काय ऍड करायचं आहे, जुने किती लोक होते म्हणजे जुने मेंबर्स किती होते ते गुणिले सरासरीमधील घट. आता या अगोदरच्या प्रश्नामध्ये काय होतं बघा, प्रश्न थोडंसं रिवाइज करूत आपण. 8 सदस्य होते अगोदर आणि 24 त्यांची सरासरी, ही जुनी सरासरी आहे बघा, जुनी सरासरी 24. इथं थोडंसं लिहितो आपल्याला लक्षात यावं म्हणून. बघा, नवीन सरासरी 24 पेक्षा 5 न कमी झाली होती, म्हणजेच किती घेतलेलं होतं आपण, 19 घेतलेलं होतं, अधिक जुनी संख्या किती, एकूण संख्या किती होती, अगोदर 8 सदस्य होते बघा, 8 सदस्य होते. मग हे जुने संख्या म्हणजे जुने मेंबर्स म्हणूत आपण, तर 8 होते, इंटू सरासरीमधील घट. सरासरीमध्ये घट किती झाली, 5 ने कमी झाली होती, मग सरासरीमधली घट इथं घेऊयात 5 बरोबर. मग 19 अधिक 8 पंचे 40 आणि या दोघांची बेरीज 59. बघा, उत्तर इथं पण 59 आलेलं होतं आणि इथं पण 59 आलेलं आहे. इथं तर 2 ओळीमध्येच आपल्याला आन्सर मिळालं. तर परत एकदा इथं थोडं लक्षात घ्या, काय झालेलं असेल, नवीन आलेल्या व्यक्तीचं वय, वजन काही पण विचारलेलं असेल तर ते बरोबर जी काही नवीन सरासरी आहे त्या नवीन सरासरीमध्ये काय करायचं, जुने मेंबर्स गुणिले सरासरीमधला फरक यांचा गुणाकार करायचा आणि ते नवीन सरासरीमध्ये ऍड करा, तर तुम्हाला काय मिळेल, याच्या संबंधित करेक्ट आन्सर मिळेल. तर अशाच प्रकारचे आणखीन काही एक्झाम्पल आपण या सरासरीच्या भाग 2 मध्ये पाहणार आहोत.